कार्डिओ रेस्पिरेटरी फिजिओथेरपी हा शारीरिक थेरपीचा एक विभाग आहे जो हृदय आणि फुफ्फुस यांसंबंधित समस्यांवर उपचार करतो. श्वसन व हृदयाचे विकार होण्याची कारणे म्हणजेच मद्यपान, धूम्रपान, तंबाखूचे सेवन, तेलकट पदार्थांचे सेवन, बैठी जीवनशैली, प्रदूषित वातावरण इत्यादी कारणांमुळे हृदय व फुफ्फुसांचे आजार होतात. यांमध्ये श्वास लागणे, धाप लागणे, सुका व ओला खोकला, छातीत पाणी भरणे, छातीत दुखणे, COPD, अस्थमा, क्रॉनिक ब्रॉन्कायटिस, न्यूमोनिया यांसारख्या समस्यांवर कार्डिओ रेस्पिरेटरी फिजिओथेरपी उपचार करते. ICUमध्ये रुग्णांना श्वसनमार्गामध्ये कफ साचण्याची शक्यता जास्त असते. फिजिओथेरपी पोस्चरल ड्रेनेज उपयोग करून कफ बाहेर काढण्यात मदत होते. ICUमध्ये दीर्घकाळ विश्रांतीमुळे लंग्सची कार्यक्षमता कमी होते. ह्यासाठी श्वसन व्यायाम व स्पायरोमीटरद्वारे लंग्सची क्षमता सुधारते. ऑक्सिजन पातळी राखते. रुग्णांच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण सुधारण्यासाठी फिजिओथेरपी महत्त्वाची ठरते. व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना ह्यामुळे लवकर बाहेर काढता येतं. रक्तभिसरण सुधारणा. ICUमध्ये हालचाल नसल्यामुळे रक्तभिसरण कमी होते, ज्यामुळे क्लॉट्स म्हणजेच रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका होतो. म्हणून फिजिओथेरपीमुळे रक्तभिसरण सुरळीत राहते. स्नायूंमध्ये ताकद राहते. ICUमध्ये लवकर बळकटी गमावणाऱ्या स्नायूंचे कार्य टिकवून ठेवण्यासाठी फिजिओथेरपी उपयुक्त ठरते. निमोनिया आणि संक्रमण टाळणे. ICU रुग्णांमध्ये न्यूमोनिया धोका हा जास्त असतो. नियमित फिजिओथेरपीमुळे संक्रमणाचा धोका कमी होतो. कार्डिओ रेस्पिरेटरी फिटनेस ट्रेनिंगमधील नियमित व्यायामामुळे शरीर अधिक सक्रिय आणि ऊर्जासंपन्न राहते. थकवा कमी होतो. शरीरातील अतिरिक्त फॅट कमी होते. त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. त्याचप्रमाणे दैनंदिन जीवनातील कामे अधिक सुलभ होऊन आयुष्याचा दर्जा सुधारतो.